आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कैलास महाराज पवार यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांची घेण्यासारखं आहे. त्याप्रमाणे इच्छा सर्व विद्यार्थ्यांची होती. सर्व सुविधा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जेव्हा कैलास महाराजांचे विद्यार्थी या संस्थेमध्ये घडत होते, शिकत होते, डॉक्टर महाराजांचे विद्यार्थी या संस्थेमध्ये घडत होते, शिकत होते, तेव्हा मात्र कुठल्याही प्रकारच्या सुविधा या संस्थेमध्ये नव्हत्या. अगदी सुरुवातीच्या भिंतीमध्ये आणि त्यामुळे आज गायन क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या त्यांना घेण्यासाठी आणि नवीन घेतलेल्या गाडीचं उद्घाटन आदरणीय बघा सर्व विद्यार्थ्यांनी आणि तुम्ही युट्यूब ओपन करा. युट्यूबवर तुम्ही कैलास महाराज पवार टाकलं महाराज महाराज की जय. खरं पाहिलं तर अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राच्या बाहेरील ज्यांचा आवाज नवे नवे संस्थेतील लहान लेकरू असेल तर शिक्षकापर्यंत असेल सर्व त्यांचा आवाज अतिशय आहे. आणि नेहमी आम्ही कीर्तनाला जर चाललो तर कैलास महाराज ऐकून व्हायचं नेहमीच कैलास महाराजचे प्रमाण चाली लावा असं सांगतात. असे महाराष्ट्रभर नाही तर वेगवेगळ्या राज्यामध्ये पण त्यांनी सुंदर असा आपल्या आवाजाचा असे असणारे कैलासजी महाराज आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. कारण 2007ला आम्ही सोबत होते तेव्हा कैलास महाराजांची एक गवळण जी होती ती फेमस ती धीरे सेवा झाला. ही गवळण म्हणल्यानंतर दगडालाही पाजर फुटेल. आणि दुसरं आम्ही जेव्हा हायस्कूल शाळेत जायचो तेव्हा एक गाणं दिलं होतं महाराजांना सर्व देऊन आणि पोगाला असं काहीतरी गाणं कैलास महाराज ऐकले. हे जे गाणं होतं कैलास महाराज जेव्हा शाळेत गेल्यानंतर 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हटले होते त्यावेळेला शिक्षक लोक पण रडले होते. बाबा इतकं सुंदर गाणं म्हणलं होतं. कारण तो नुसतं गाणंच म्हणलं नाही तर चेहऱ्यावरचा भाव पण तोच होता. चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन नुसतं माणूस गायन करणारी बोलत होणे पण तो गायन सर्वांग कैलास महाराज सर्वांग आपल्या गायनामध्ये अंतर्भूत होतात आणि त्या पद्धतीने गायन करतात. आणि आज योगायोगानं कीर्तनाच्या माध्यमातून त्यांची आज आपल्या संस्थेला भेट दिली त्याबद्दल महाराजांचं धन्यवाद. यानंतर कैलास महाराज 2 मिनिटं नाही पण 1 मिनिट तरी तुम्हाला बोलावं लागेल. 1 मिनिट तरी बोला. रामकृष्ण हरी सर्वांना. मी संस्था सुरू झाली 2008ला. त्यावेळेस हरिभक्तपरायण गुरुदेव रामेश्वर महाराज पवार यांच्याकडे गावाकडे जास्त तुकारपणा करत होतो त्याच्यामुळे आईवडिलांनी टाकलं इकडे शिकण्यासाठी. आणि विशेष म्हणजे महाराजांची अशी कृपा झाली. महाराजांच्या आशीर्वादानं ज्ञानोबरायाच्या कृपेनं सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर थोरमोठं नाव झाले. आणि विशेष जर सांगायचं ठरलं तर 2009 मध्ये गुरुदेव रामेश्वर महाराज पवार यांनी संस्था सुरू केली. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की तिकडं आपलं ते या आपल्या वड्याच्या पलीकडे जुनी संस्था होती तिथं पुढं तर ते 1-2 वेळेस परिस्थिती नसताना महाराजांनी म्हणजे कोणत्या परिस्थितीत शिकवले हे चांगलं मला माहिती. आणि आयुष्यामध्ये महाराजांचं सेवेमधून ऋणातून कसं मुक्त होण्याचा प्रयत्न करून हाच प्रयत्न राहणार आहे. आणि ज्ञानोबरायांना एवढी एकच प्रार्थना आहे की माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज पवार
यांना उदंड आयुष्य लाभो आणि ही संस्था आज महाराष्ट्रभरामध्ये त्या संस्थेचं नाव आहे. माऊली वारकरी शिक्षण संस्था निवड घाटा म्हणलं तर सर्वच ओळखतात आणि त्या संस्थेचा मी विद्यार्थी, मलाही त्या संस्थेचा अभिमान आहे. माझे गुरु रामेश्वरजी महाराज पवार यांच्याकडे मी शिकलो आणि भगवंतांना मला कधीही गर्व होऊ देऊ नये आणि जीवनामध्ये यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करेन आणि ते माझे गुरु आहे आणि आयुष्यभर मी त्यांच्यासमोर शिष्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करेन. वास्तविक मला बोलता येत नाही पण मी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला. काय माई पुढं लेकरांना काय चुकीचं बोललं काय आणि शहाण्यासारखं बोललं काय तर ते महिला त्याच्याविषयी प्रेमच असते. आणि रामेश्वर महाराज पवार ही आमची माई आणि त्यांनी अशीच कृपा आमच्यावर असू द्यावी ही ज्ञानोबराची मी प्रार्थना. हॅलो, धन्यवाद. कैलास महाराजाला तुम्ही म्हणले होते काहीतरी म्हणून दाखवतो, एक इच्छा होती म्हणून दाखवा. तुला काही हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा दे चरणों में ले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मैं तो करके चुप हो गई मेरे सामने तेरे बिन हो गया मन मेरा बावरे कृष्ण कन्हैया बांसुरी बजा दे कृष्ण कन्हैया बांसुरी बजा दे चरणों में ले मुरली वाले हो बंसी वाले. महाराष्ट्रभर नाव केलं. माझा कैलास 2007 पासून संस्था स्थापन झाली. त्याच्या वडिलांनी बॅनर बघितलं आणि कैलास, रोहिदास मस्के, अनिल टिकुडे हे तिन्ही विद्यार्थी 3-4 विद्यार्थी सुरुवातीला ऍडमिशन झालं त्यांच्या करवी. नंतर जवळजवळ 85 विद्यार्थी, नंतर 100, 250, आता 350 विद्यार्थी आपल्या संस्थेत आहेत. प्रत्येक लेकरांनी जेवढे लेकर संस्थेतून होऊन गेले त्यांनी महाराष्ट्रभर नाव केलं. माझ्या कैलासचं अनुकरण आता गणेश महाराज आहे, पुरुषोत्तम महाराज आहे, संदीप महाराज आहे, आकाश महाराज आहे, हे सर्व कचरू महाराज आहे. या सर्वांनी करून कैलास सारखंच नाव आपल्या संस्थेचं महाराष्ट्रभर करावं ही प्रेरणा तुम्ही सुद्धा घ्यायची आहे. तेवढ्यासाठी आज कैलास महाराज आपल्याच्यात. हे बघा, परिस्थिती नाजूक, मोठी, लहान वगैरे. एक वेळेस त्यांना सांगितलं की महाराजांनी कसं सांभाळलं. खरंच अक्षरशः एक वेळेस असं होतं की जेवायला सुद्धा नसायचं, पण ह्या लेकरांनी कधीच मला तक्रार केली नाही, बाबा आज असं आहे, बाबा तसं आहे. पण त्या अवस्थेत, कारण त्यांना माहिती आहे आमचे मायबाप पवार महाराज आज अशा कंडिशन मध्ये की ते करू शकत नाही, पण तेवढ्यातही सांभाळतात. हे आमचं भाग्य आहे आणि म्हणून त्यांनी कधीच तक्रार केली नाही. तुम्हाला तर खूप काही आहे, म्हणून तुम्ही सुद्धा त्याचा आदर्श घेऊन सर्वांनी महाराष्ट्रभर नाव करावं ही माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या कैलास महाराजांनी नवी गाडी क्रेटा घेतल्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीनं आणि शुभेच्छा देतो. आणि माझ्या वतीनं मी माऊली चरणी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद देतो की राजा महाराष्ट्रभर नाही,
जगभरही नाव झालं तर मला माहिती आहे माझा कैलासला कधीच अभिमान येणार नाही, पहिल्यापासून आला नाही आणि शेवटपर्यंत त्याला येणार नाही, एवढी मात्र मी गॅरंटी महाराष्ट्राला नाही जगाला सुद्धा देईल असा माझा कैलास आहे. म्हणून धन्यवाद. रामकृष्ण हरी. कीर्तनाला जायची वेळ झाल्यामुळे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.